चंद्रपुर वणियारणी लोकसभा की नवनिर्वाचित सांसद प्रतिभा धानोरकर का चंद्रपुर के प्रियदर्शनी हॉल में ओबीसी अनुसूचित जनजाति और सामाजिक संगठनों के राष्ट्रीय महासंघ की ओर से भव्य सत्कार किया गया। सांसद प्रतिभा धानोरकर को जो जीत हासिल हुई उसमें ओबीसी संगठनों का बहुत बड़ा हाथ है और यही परिणाम राज्य में दिखाई दे रहा है। इस मौके पर राष्ट्रीय ओबीसी महासंघ के महासचिव सचिन राजुरकर ने ओबीसी को एकजुट होकर अपनी ताकत दिखाने की जरूरत है तथा बार बार आश्वासन देने के बावजूद सरकार ने अभी तक ओबीसी समुदाय के छात्रों के लिए छात्रावास की व्यवस्था नहीं की, ऐसा अपने प्रारंभिक भाषण में कहा। सत्कार मूर्ति सांसद प्रतिभा धानोरकर ने यह जीत केवल और केवल ओबीसी संगठनों के कारण उन्हें मिली है, ऐसा कहकर अपना आभार व्यक्त किया। साथ ही संविधान बचाने के लिए वह संघर्षरत रहेगी, ऐसा भी उन्होंने इस मौके पर कहा। इस भाषण के दौरान उन्होंने कहा कि चंद्रपुर वणियारणी लोकसभा क्षेत्र में 18 लाख मतदाता है और उन्हें 7 लाख वोट प्राप्त हुए हैं। फिर भी इस क्षेत्र के हर एक मतदाता के लिए वह जी जान लगाकर काम करेगी तथा उनकी समस्याओं का समाधान करेगी। अंत में उन्होंने ओबीसी, एसटी और एससी समाज का आभार प्रकट किया और यह जीत उनके नाम की। 7% ओबीसी असताना अजूनपर्यंत ओबीसीचीच जातनिहाय जनगणना झाली नाही आणि एवढा मोठा प्रवर्ग हा असताना आमचं आरक्षण आम्हालाच पुरत नाही आहे, तर आमच्यामधून जर काही इतरांना आरक्षण दिलं तर आमचं आरक्षण आम्हाला तुटपुंज असताना इतरांना जर दिलं तर आमच्या आरक्षणाचे सगळीकडे वांदे होईल आणि त्याच्यामुळे इतरांना आरक्षण देण्यासाठी आमचा विरोध नाही, पण आरक्षण हे ओबीसीतून देऊ नये। त्यांना द्यायचं असेल तर तुम्ही स्वतंत्र आरक्षण त्यांना देऊ, अन्यथा ओबीसीतून जर का आरक्षण दिलं तर ओबीसी बांधव हा काही स्वस्त बसणार नाही। त्यांना रस्त्यावर उतरण्याची गरज पडली, अनेक मोर्चे आंदोलन करायचे काम पडलं तरी तायवाडे सर असतील, सचिन भाऊ अडबाले सर आहे आणि खासदार म्हणून मी देखील या ठिकाणी आहो, ओबीसीची खासदार म्हणून नक्कीच या तुमच्या लढ्यात मी देखील तुमच्या खांद्याला खांदा लावून सोबत राहील, एवढं आश्वासन मी या ठिकाणी देतो। या खासदारकीच्या निवडणुकीत आपण बघितलं असेल की या लोकसभेत एकंदरीत अशी परिस्थिती झाली होती की खासदार साहेबांच्या जाण्याच्या नंतर मलाही वाटलं होतं की एवढ्या मोठ्या प्रमाणात सगळे आपण माझ्या सोबत राहतील की नाही राहतील, पण काही लोकांनी वडिलांची भूमिका घेतली, काही लोकांनी मोठ्या भावाची भूमिका घेतली आणि खासदार साहेबांच्या पश्चात माझ्या खांद्याला खांदा लावून या निवडणुकीच्या फॉर्म भरण्याच्या प्रक्रियेपासून तर इलेक्शन होऊन निकाल लागीच्या प्रक्रियेपर्यंत ज्या ताकदीने आपण सगळेजण माझ्यासोबत राहिला, खरं मी आपले जेवढे आभार मानावे तेवढे कमी आहे आणि माझ्या या विजयाचा खरं शिल्पकार जर का कोणाला म्हणता येईल तर माझ्या या मतदारसंघातील सगळ्या ओबीसी, एससी, एनटी, विजयंती सगळ्या बांधवांना मी या विजयाचं खरं श्रेय देऊ इच्छितो। आणि आजच या ठिकाणी आपल्याला सांगतो की मला मतदान जरी 7 लाख लोकांनी केलं असेल तरी कदापिही मनात शंका कुशंका अजिबात ठेवू नका। काम सांगायला येत असताना मग तो कुठल्याही जातीचा असो, कुठल्याही समाजाचा असो किंवा कुठल्याही पार्टीचा असो, मी या ठिकाणी निवडून आल्यानंतर लोकप्रतिनिधी ही 18 लाख लोकांची आहे। आम्ही मग खासदार धानोरकरांना मतदान केलं नाही तर आम्ही काम सांगण्यासाठी कसं जावं हा विषय मनात किंवा डोक्यात आपण अजिबात ठेवू नये। उलट ज्यांनी काम केलं नसेल त्यांनी आवर्जून काम सांगण्यासाठी यावं, जेणेकरून तडफड आपल्या सगळ्यांच्या मनात असतील, पण बऱ्याचदा असं होते की लोकप्रतिनिधी जर आपला नसला तर आपण काम कसं करावं असा देखील विचार प्रत्येकाच्या मनात येते, पण काम करताना अजिबात मनात कुशंका शंका न ठेवता प्रत्येकाने एकजुटीनं काम करून विशेषतः आपल्या या प्रवर्गासाठी कसं भांडता येईल, आपल्या ज्या काही प्रलंबित मागण्या त्या कशा मार्गी लावता येईल, या आदरणीय तायवाडे साहेबांच्या, सचिन भाऊच्या, अडबाले सरच्या नेतृत्वात आपण सगळेजण एकजुटीनं या ओबीसी साठी भांडू आणि आपला हा लढा असाच कायम ठेवून जोपर्यंत ओबीसीचे विषय पण एक ओबीसीची प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी निवडून आल्यानंतर ओबीसीच्या ज्या काही समस्या असतील त्या सभागृहात असो किंवा संबंधित कुठल्या मंत्र्याकडे असो किंवा संबंधित विभागाकडे असो पाठपुरावा करत असताना ज्या ताकदीनं या इलेक्शन मध्ये माझ्या खांद्याला खांदा लावून आपण सगळेजण एकजुटीनं माझ्यासोबत होता, त्याच ताकदीनं, त्याच हक्कानं त्या समस्या देखील आपण माझ्यापर्यंत सांगितल्या पाहिजे, पोहोचवल्या पाहिजे। आणि मी आजच या ठिकाणी आपल्या सगळ्यांना शब्द देतो की ओबीसीची प्रतिनिधी म्हणून तुम्हाला जिथं जिथं गरज पडेल ही प्रतिभा धानोरकर सदैव तुमच्या पाठीशी गंभीरपणे उभी आहे। सीटीवी न्यूज के लिए वैभव रुयारकर की रिपोर्ट।